रॉयल ब्रेन, जिथे मोटिवेशन येतं आणि जातं, पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत नेतो. मित्रांनो, कधी असा अनुभव घेतलाय का? तुम्ही खूप मोटिवेटेड होता, एक दिवस खूप जोश असतो, पण 2 ते 3 दिवसांनी सगळं संपतं. जिम जॉईन करता, सोडता. स्टडी प्लॅन बनवता, बंद करता. न्यू बिझनेस आयडिया येतो, ड्रॉप करता. का? कारण मोटिवेशन इमोशनल असतं, पण सक्सेस प्रॅक्टिकल असतं. आणि जे लोक फक्त मोटिवेशनवर डिपेंड करतात, ते लाईफमध्ये जास्त काळ टिकत नाहीत. आजचा हा लेसन तुमचं आयुष्य बदलू शकतो. वेलकम टू रॉयल ब्रेन. मागच्या लेसनमध्ये आपण कॉन्फिडन्स बद्दल शिकलो. आपण पाहिलं की कॉन्फिडन्स म्हणजे ॲक्शनमधून तयार होणारा विश्वास. पण मित्रांनो, फक्त कॉन्फिडन्स पुरेसा नाही. कारण कॉन्फिडन्स असला तरी जर डिसिप्लिन नसेल तर सक्सेस टिकत नाही. म्हणून आज आपण शिकणार आहोत मोटिवेशन विरुद्ध डिसिप्लिन. मित्रांनो, मोटिवेशन म्हणजे एक इमोशनल एनर्जी. कधी मोटिवेशनल व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप एनर्जी येते, कधी कोणाचं सक्सेस स्टोरी ऐकून तुम्ही इन्स्पायर्ड होता. पण समस्या अशी आहे, मोटिवेशन टेम्पररी असतो, तो येतो आणि जातो. जर तुम्ही फक्त मोटिवेशनवर डिपेंड राहिलात तर तुमचं काम इनकन्सिस्टन्सीमध्ये अडकतं. म्हणून मोटिवेशन फक्त सुरुवात करण्यासाठी युजफुल आहे, पण शेवटपर्यंत नेण्यासाठी नाही. मित्रांनो, तुम्ही मोटिवेट झाल्यावर किती दिवस काम कन्सिस्टंट ठेवता? 1 दिवस, 3 दिवस किंवा 1 आठवडा? कमेंटमध्ये नक्की लिहा. डिसिप्लिन म्हणजे इमोशन्सपेक्षा हॅबिट्सवर कंट्रोल ठेवणं. जरी मूड नसेल तरी काम करणं, जरी इच्छा नसली तरी रूटीन फॉलो करणं. डिसिप्लिन म्हणजे मी करतो कारण ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सक्सेसफुल लोक मोटिवेटेड नसतात म्हणून सक्सेसफुल नाहीत, ते डिसिप्लिन्ड असतात म्हणून सक्सेसफुल असतात. मोटिवेशन तुम्हाला स्टार्ट करायला लावतो, डिसिप्लिन तुम्हाला फिनिश करायला लावतो. मोटिवेशन तुम्हाला जिममध्ये नेतो, डिसिप्लिन तुम्हाला फिट ठेवतो. मोटिवेशन तुम्हाला स्टडी करायला लावतो, डिसिप्लिन तुम्हाला टॉपर बनवतो. मित्रांनो, सक्सेस बराबर डिसिप्लिन प्लस कन्सिस्टन्सी. 2 मित्र होते. पहिला मित्र मोटिवेशनल व्हिडिओज रोज पाहायचा, खूप एक्साइटेड व्हायचा, पण ॲक्शन कमी घ्यायचा. दुसरा मित्र जास्त बोलत नव्हता, पण रोज 2 तास प्रॅक्टिस करायचा. पहिला इन्स्पायर्ड असायचा, पण स्टक राहायचा. दुसरा स्लो होता, पण स्टेडी प्रोग्रेस करत होता. 5 वर्षांनी पहिला अजूनही मोटिवेशन शोधत होता आणि दुसरा सक्सेसफुल झाला होता. डिफरन्स मोटिवेशन नव्हता, डिफरन्स डिसिप्लिन होता. जर तुम्ही डिसिप्लिन बिल्ड करायला तयार असाल तर कमेंटमध्ये आय एम डिसिप्लिन्ड नक्की लिहा. डिसिप्लिन कठीण वाटतं कारण ते इन्स्टंट रिवॉर्ड देत नाही. सोशल मीडिया इन्स्टंट प्लेजर देतं, पण स्टडी, वर्क, एक्सरसाइज हे डिलेड रिवॉर्ड देतात. म्हणून माइंड शॉर्टकट शोधतो. पण मित्रांनो, शॉर्टकट सक्सेसला नाही, स्ट्रगलला जन्म देतो. जो डिसिप्लिन ॲक्सेप्ट करतो तोच लॉंग टर्म सक्सेस मिळवतो. डिसिप्लिन म्हणजे हॅबिट्स. तुम्ही रोज काय करता ते तुमचं फ्युचर बनवतं. स्मॉल हॅबिट्स पॉवरफुल असतात. रोज 30 मिनिट रीडिंग, रोज 1 तास स्किल प्रॅक्टिस, रोज एक्सरसाइज, रोज प्लॅनिंग, ही स्मॉल हॅबिट्स लॉंग टर्म सक्सेस क्रिएट करतात. आपला माइंड नेहमी इझी ऑप्शन शोधतो. आज नको, उद्या करू, थोडं रेस्ट घेऊ, आज मूड नाही. पण सक्सेसफुल लोक मूडवर डिपेंड करत नाहीत, ते सिस्टमवर चालतात. डिसिप्लिन म्हणजे सिस्टम, मूड नाही, सिस्टम. एका स्टुडंटला IIT क्रॅक करायचं होतं. तो मोटिवेटेड होता, पण इनकन्सिस्टंट होता. पण एक दिवस त्याने डिसिजन घेतला, मी मूड नाही पाहणार, मी रूटीन फॉलो करणार. त्याने डेली शेड्यूल बनवलं, स्ट्रिक्ट स्टडी सुरू केली. काही महिने कठीण गेले, पण नंतर रिझल्ट आला, तो सक्सेस झाला. मित्रांनो, डिसिप्लिन पेन देतो,
पण रिझल्ट पण देतो. चला प्रॅक्टिकल स्टेप्स पाहूया. स्मॉल स्टार्ट करा. डेली फिक्स टाइम ठेवा. डिस्ट्रॅक्शन कमी करा. गोल्स विजिबल ठेवा. प्रोग्रेस ट्रॅक करा. एक्सक्युजेस बंद करा. मित्रांनो, डिसिप्लिन बिल्ड होतो, जन्माला येत नाही. मोटिवेशन युजलेस नाही, पण तो फ्युएल आहे, इंजिन नाही. इंजिन म्हणजे डिसिप्लिन. मोटिवेशन तुम्हाला स्पार्क देतो, डिसिप्लिन तुम्हाला रन करतो. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, पण प्रायोरिटी डिसिप्लिन आहे. एक गरीब मुलगा रोज स्वप्न पाहायचा, मोठा बनायचा, पण त्याच्याकडे कन्सिस्टन्सी नव्हती. एक दिवस त्याने ठरवलं, मी रोज थोडं काम करणार, काहीही झालं तरी. त्याने हॅबिट्स चेंज केल्या, डिसिप्लिन बिल्ड केला आणि काही वर्षांनी तो सक्सेसफुल बनला. मित्रांनो, ड्रीम्स नाही, डिसिप्लिन ड्रीम्स पूर्ण करतो. डोळे बंद करा. तुम्ही डिसिप्लिन्ड आहात. तुम्ही रोज तुमचं काम टाईमवर करता. तुम्ही कन्सिस्टंट आहात. आता स्वतःला विचारा, आज तुम्ही त्या व्हर्जन सारखे जगता का? जर नाही तर आजपासून स्टार्ट करा. तुमच्या मते सक्सेससाठी काय जास्त इम्पॉर्टंट आहे, मोटिवेशन की डिसिप्लिन? कमेंटमध्ये नक्की लिहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोटिवेशन तुम्हाला स्टार्ट देतो, पण डिसिप्लिन तुम्हाला फिनिश देतो. जे लोक डिसिप्लिन्ड असतात तेच लॉंग टर्म सक्सेस मिळवतात. म्हणून आजपासून डिसिजन घ्या. मूड नाही, वर्क. एक्सक्यूज नाही, ॲक्शन. कन्सिस्टन्सी इज एव्हरीथिंग. जर हा लेसन तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कारण पुढच्या आणि शेवटच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत सक्सेसची कंप्लीट माइंडसेट सिस्टम. तोपर्यंत डिसिप्लिन्ड रहा. कीप ग्रोईंग, कीप लर्निंग. जय हिंद.